आयुष्यभर ज्या पक्षाला, ज्या विचारधारेला कडाडून विरोध केला, आज तोच पक्ष एका प्रस्थापितांनी बलाढ्य प्रादेशिक पक्षाच्या भविष्याची स्क्रिप्ट लिहित आहे का? याच प्रश्नाचा आज आपण आढावा घेणार आहोत. सध्या राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा रंगली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे विलिनीकरण करण्याची किंवा त्यांना सोबत घेण्याची. आणि विशेष म्हणजे हा आदेश किंवा हा दबाव थेट भाजपकडून येत असल्याची जोरदार चर्चा आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे शरद पवार गटाची झालेली दयनीय अवस्था आणि त्यांच्या सर्वात निष्ठावंत शिलेदाराची म्हणजे जयंत पाटील यांची बदलती भूमिका, यावर आज आपण सविस्तर राजकीय विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये जावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मितीच मुळात एका मोठ्या राजकीय बंडातून झाली होती. 1999 मध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि स्वतःचा नवा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला. पण इथेच या पक्षाच्या राजकीय तत्वज्ञानाची पहिली प्रॅक्टिकल बाजू दिसून आली. ज्या काँग्रेसवर गंभीर आरोप करून आणि विरोध करून पक्ष काढला, निवडणूक निकालानंतर लगेच सत्तेसाठी त्याच काँग्रेस सोबत आघाडी करून राष्ट्रवादीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. म्हणजेच राष्ट्रवादीचा पाया हा केवळ विचारधारेवर नाही तर सत्तेच्या राजकारणावर अधिक अवलंबून होता, असं त्यावेळेच्या राजकीय तज्ञांचं मत आहे. सत्तेभोवती फिरणाऱ्या याच राजकारणाने पुढे जाऊन पक्षाचे 2 गटात विभाजन केले. मुद्दा होता भाजप सोबत जायचे की नाही. पहिला गट होता तो म्हणजे अजितदादा पवार गट. या गटाला थेट सत्तेत जायचे होते. काही काळ सत्तेबाहेर राहिल्यामुळे मतदारसंघातील कामे, विकास निधी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना भाजपसोबत जाणे हाच एक व्यवहार्य पर्याय वाटत होता. तर दुसरा गट होता तो म्हणजे शरदचंद्र पवार गट. दुसरीकडे शरद पवारांनी मात्र भाजप सोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. कारण अत्यंत सोपे आणि ठाम होते. आपण आयुष्यभर ज्या विचारधारेचा विरोध केलाय त्यांना अचानक पाठिंबा कसा द्यायचा? या एका वैचारिक भूमिकेमुळे शरद पवार गटाने तेव्हा अजितदादांच्या सोबत जाण्यास नकार दिला आणि सत्तेपेक्षा विचारधारेला महत्व दिलं. इथपर्यंत सर्व काही एका तत्वनिष्ठ लढ्यासारखे वाटत होते. पण आज जुलै 2026 मध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ज्या भाजपला शरद पवार गटाने विरोध केला, तोच भाजप आज दोन्ही राष्ट्रवादींना एका छत्राखाली आणण्यासाठी किंवा विलिनीकरणासाठी अप्रत्यक्षपणे आदेश देत आहे किंवा राजकीय परिस्थिती तशी निर्माण करत आहे. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अतिशय महत्वाचे नेते जयंत पाटील यांची सध्याची राजकीय भूमिका. नुकत्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या त्यांच्या भेटीगाठी आणि राजकीय हालचाली पाहता ते भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देणार किंवा विलिनीकरणाच्या बाजूने झुकतं माप देणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पण जर जयंत पाटलांसारखा साहेबांचा सर्वात निष्ठावान आणि महत्वाचा शिलेदार पक्ष सोडून जात असेल किंवा तडजोड करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची अवस्था किती दयनीय झाली आहे याची कल्पना येते. इथं सर्वात मोठी आयरनी म्हणजेच विरोधाभास हाच आहे की आयुष्यभर ज्या पक्षाशी लढा दिला तोच पक्ष आज आपल्या राजकीय अस्तित्वाचा निर्णय घेत आहे. पण ही वेळ शरद पवार गटावर का आली याची राजकीय तज्ञांनी सांगितलेली काही प्रमुख कारणे आहेत ती पाहूया. तर पहिलं कारण आहे ते म्हणजे 15 वर्ष उपभोगलेली सत्ता. 15 वर्षे सलग सत्ता मिळाल्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विरोधी पक्षात राहून रस्त्यावरचा प्रदीर्घ संघर्ष करण्याची सवयच उरली नाही. सत्तेशिवाय त्यांना आपले राजकीय अस्तित्व धोक्यात आल्यासारखे वाटले. दुसरे कारण आहे ते म्हणजे राजकीय प्रॅक्टिकल भूमिका. 1999 ला काँग्रेस सोबत जाणे असो किंवा 2014च्या विधानसभा निकालानंतर लगेच न मागता भाजपला बाहेरून पाठिंबा देणे असो, राष्ट्रवादीच्या प्रॅक्टिकल भूमिकेमुळे आज राष्ट्रवादी भाजप सोबत गेल्यास नवल वाटायला नको. तिसरं कारण म्हणजे नेतृत्वाची पोकळी आणि असुरक्षितता. पक्षाचं भविष्य काय या प्रश्नाचे ठोस उत्तर जयंत पाटील किंवा अन्य नेत्यांना मिळालेले नाही. त्यामुळे आपल्या राजकीय भवितव्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांना भाजपची वाट धरण्याचा किंवा विलिनीकरणाचा एक प्रॅक्टिकल विचार सुरू केला असावा. चौथे कारण म्हणजे भाजपचे साम दाम दंडभेद नीती. भाजपने अतिशय रणनीतिकरित्या कधी तपास यंत्रणांचा धाक तर कधी सत्तेचे आणि विकास निधीचे आमिष दाखवून राष्ट्रवादीच्या मुळावरच गाव घातला आणि त्यांना राजकीय दृष्ट्या कोंडीत पकडलं असं राजकीय जाणकार मानतात.
थोडक्यात सांगायचं तर ज्या राष्ट्रवादीने एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे स्वतःच्या हातात ठेवली होती, त्या पक्षाच्या भवितव्याची सूत्रे आज अप्रत्यक्षरित्या भाजपच्या हातात गेलेली आहेत का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. या पक्षाची ही अवस्था केवळ एका दिवसात झालेली नाही, तर ती सत्तेसाठी केलेल्या वर्षानुवर्षाच्या तडजोडीची परिणिती आहे का, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. जयंत पाटलांसारख्या नेत्याची बदलती भूमिका हा केवळ एका व्यक्तीचा निर्णय नसून हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचं अपयश आणि भाजपच्या राजकीय डावपेचांचा पुरावा आहे. तुम्हाला या राजकीय स्थितीबद्दल काय वाटतं? काय खरोखरच दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊन भाजपकडे जातील का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.